हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 18 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं अंजली ताईला मनाव हे मिशन सुरू झालंय आणि हे दोघे तिला मनवण्यासाठी एकानंतर एक युक्त्या करताय. ईश्वरीला एक भारी आयडिया सुचली आणि ईश्वरीने स्वास्तिकाची जी मशीन अर्णवच्या केबिनमध्ये आहे, ऑफिसमध्ये आहे, ती घरी बोलावून घेतली आणि अर्णवला सांगितलं, आपण दोघे मिळून यावर अंजली ताईच्या होणाऱ्या बाळासाठी एक छान सुंदर फ्रॉक शिवूया, म्हणजे ताई आपल्या सगळ्यांना माफ करतील. अर्णव सुद्धा यासाठी तयार झाला आणि मग ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी एकत्र या मशीनवर खूप सुंदर फ्रॉक शिवलाय आणि हा फ्रॉक शिवत असताना दोघांचा रोमांस सुद्धा सुरू झाला. मग आता हा फ्रॉक पाहून इमोशनल होऊन अंजली अर्णवला माफ करणार का? अर्णव, अंजली आणि ईश्वरी यांच्यामध्ये काय काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव वाईट स्वप्न पाहून धावत पळत अंजलीच्या रूम बाहेर येतो आणि जोरात दरवाजा वाजवतो. ताई दार उघड, ताई दार उघड. राजेश दार उघडतो तर अंजली ही रूममध्येच असते आणि अर्णवला पाहून राजेशला खूप राग येतो. अंजली सुद्धा रागारागाने अर्णवकडे पाहते आणि अर्णव म्हणतो, ताई मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. तर अंजली अतिशय रागाने उद्धटपणे अर्णवला म्हणते, मला तुझ्याशी काही नाही बोलायचंय, जा इथून. अर्णवला जबर धक्काच बसतो. राजेश खूप खुश होतो आणि अर्णव हा खूप दुःखी होतो आणि म्हणतो, ताई मी एक खूप वाईट स्वप्न पाहिलंय, मला त्याबद्दल तुला सांगायचंय. तर राजेश नाटकं करू लागतो, अरे बाबा जा ना, तुझ्यामुळे माझ्या बायकोला किती त्रास होतोय, ती आई होणार आहे, कशाला त्रास देतो आम्हाला, जा इथून. अर्णवला खूप राग येतो आणि राजेश हा हळूच आवाजात त्याला म्हणतो की अंजलीला ऐकू येणार नाही असं, ए निगरे चिंटुकल्या इथून, चल फुट, कशाला आला येथे. त्यामुळे अर्णव खूप चिडतो. तर अंजली म्हणते, अहो तुम्हाला कळत नाहीये का, दरवाजा लावून घ्या बरं, मला त्याचं तोंड पाहण्याची इच्छा नाहीये. तर राजेश म्हणतो, अंजली मी काय करू, मी त्याला समजावून सांगतोय तर तो माझा ऐकतच नाहीये, जातच नाहीये इथून. आणि तो अर्णवला म्हणतो, ए जा ना बाबा, कशाला आम्हाला त्रास देतोय, चल फुट इथून. अंजली तोंड फिरवून घेते आणि लगेचच राजेश हा अर्णवला हळूच आवाजात म्हणतो, ए चिंटुकल्या हे घर तुझंय, पण या रूममध्ये तुला एंट्री नाहीये, चल फुट इथून. अर्णव खूप चिडतो आणि तो अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करतो, ताई मला तुझा राग कळतोय, पण माझं ऐकून तरी घे, मला एक खूप वाईट स्वप्न पडलंय, मला तुला ते सांगायचंय, तुला सतर्क करायचंय, ऐकून घे. अंजली चिडून म्हणते, मला तुझं तोंडही पाहायचं इच्छा नाहीये, तुझं काही ऐकूनही घ्यायचं नाहीये, जा येथून. तर राजेश हा हळूच आवाजात अर्णवला म्हणतो, ए चिंटुकल्या ऐकलं नाही का, हे घर तुझं आहे, पण तुझ्या या घरात काहीच किंमत नाहीये, तुझी ताई सुद्धा तुझ्यावर चिडलीये, चल निघ इथून. त्यामुळे अर्णव खूप चिडतो आणि राजेशवर जोरात ओरडतो, शटाप शटाप शटाप. आणि हे ऐकून अंजली खूप चिडते आणि म्हणते, अर्णव जा इथून, तुला सांगितलंय ना मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, तुझं तोंडही पाहायचं नाहीये, तर आपल्याला सुखाने जगूच देणार नाही, किती त्रास देताय. अर्णव हा दरवाजा बाहेरच उभा राहतो आणि दरवाजाला डोकं टेकवतो आणि रडू लागतो. तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि विचारते, काय झालं सर? अर्णव सांगतो, ताईने माझं काहीच ऐकून घेतलं नाही. ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, अर्णव सर तुम्ही नका काळजी करू, त्या आता चिडल्या आहेत ना, आपण त्याला समजावून सांगू, त्यांचा राग कमी होईल, चला माझ्याबरोबर. असं म्हणून ईश्वरी अर्णवला आधार देते आणि त्याला आपल्या रूममध्ये घेऊन येते. थोड्या वेळानंतर अर्णव ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो. तो शिर्केला कॉल करतो आणि सांगतो, आज जी महत्त्वाची मीटिंग होती ना, ती मीटिंग कॅन्सल करा, मी ऑफिसमध्ये येणार नाहीये. आणि तो फोन कट करतो. अर्णवला अंजलीचं खूप टेन्शन आलेलं असतं. अंजलीला कसं मनवायचं हाच विचार त्याच्या मनात असतो. तेवढ्यात ईश्वरी त्याच्यासाठी गरमागरम इंदोरी पोहे घेऊन येते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर रात्रीपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये, मी तुमच्यासाठी इंदोरी पोहे घेऊन आली आहे, जिरावन मसाला टाकून, खाऊन घ्या. पण अर्णव त्यासाठी नकार देतो आणि विचारतो, अंजली ताईने खाल्लेत का? ईश्वरी सांगते, नाही, त्यांनी अजून नाही खाल्लेत, मी त्यांना देऊन येते, तुम्ही तोपर्यंत खाऊन घ्या. अर्णव सांगतो, हे पोहे घेऊन जा, जोपर्यंत ताई खाणार नाही तोपर्यंत मी सुद्धा खाणार नाही. ईश्वरी त्याला समजावून सांगते, अर्णव सर असं काय करताय, मी त्यांना देऊन येते पोहे, त्या खातील, पण तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या,
काल रात्रीपासून तुम्ही काहीच नाही खाल्लंय, आत्ताही नाश्ता नाही केला तर तुम्हाला त्रास होईल, तुमची तब्येत खराब होईल. पण अर्णव तोच पाढा गिरवतो, नाही, जोपर्यंत ताई खाणार नाही तोपर्यंत मी सुद्धा खाणार नाही. त्यामुळे ईश्वरीचा नाईलाज होतो. ईश्वरी विचार करते, आता मला सगळ्यात आधी अंजली ताईला खाऊ घालावं लागेल आणि मगच अर्णव सर खातील. ईश्वरी तेथून जाते. अर्णव खूप दुःखी असतो आणि इकडे अंजलीच्या रूममध्ये मामी आलेली असते. राजेश तेथे असतो आणि मामी ही अंजलीचे कान भरत असते आणि म्हणते, पाहिलंच ना अंजली, अर्णव इतका वाईट वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यांनी जावई बापूवर एवढे घाणेरडे आरोप लावले. खरं सांगायचं ना, तू तरी थांबलीस. तुझ्या जागी मी असते आणि माझ्या नवऱ्यावर खुनाचा आरोप कुणी लावला असता ना, तर मी त्या क्षणी घर सोडून गेले असते, त्या घरात थांबले सुद्धा नसते. हे ऐकून अंजली आणखीनच चिडते. राजेश खूप खुश होतो आणि राजेश म्हणतो, खरंय अंजली, मामी एकदम बरोबर बोलताय. त्यांच्याकडे तर माझ्या विरुद्ध एक पुरावा सुद्धा नाहीये, तरी सुद्धा ते माझ्यावर इतके घाणेरडे आरोप लावताय. मी तर खूप दुःखी झालोय. मामी म्हणते, आणि तुला माहितीये का, या सगळ्यात अर्णवची काही चूक नाहीये. या सगळ्यात त्या दीड दमडीच्या ईश्वरीची चूक आहे. त्या ईश्वरीनेच अर्णवचे कान भरले असतील जावई बापूंविरुद्ध. कारण ती शलाका पाटील आहे ना, त्या ईश्वरीची मैत्रीण होती आणि ईश्वरीनेच हा सगळा प्लॅन तयार केलाय आणि खरंच तिची लायकी नाही आपल्या घरात राहण्याची. राजेश पुढे येतो आणि म्हणतो, खरंय अंजली, त्यांच्याकडे माझ्या विरुद्ध एक पुरावा नाहीये, तरी सुद्धा माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप लावताय. मी एवढा मोठा वकील आहे, मला असं वाटायचं माझं कुणी काय वाकडं करू शकत नाही. पण या दोघांनी काय प्लॅन बनवला, मीच चक्रावून गेलोय. हे सगळं ऐकून अंजली आणखीनच दुःखी होते. राजेश अंजलीला म्हणतो, पहा, आता त्या दोघांची नाटकं सुरू होतील तुला मनवण्याची. तुला इमोशनल ब्लॅकमेल करतील आणि तू अर्णव आणि ईश्वरीला माफ करावं अशी त्यांची इच्छा असेल. आणि त्याच वेळेस ईश्वरी तेथे येते आणि म्हणते, अंजली ताई, मी तुमच्यासाठी इंदोरी स्पेशल पोहे घेऊन आले आहे, तुम्ही नाश्ता करून घ्या. पण अंजली ही स्पष्ट शब्दात नकार देते, मला तुझ्या हातचं काहीच खायचं नाहीये. हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी शांत होते आणि अंजलीला समजावण्याचा प्रयत्न करते, ताई, तुम्ही खाल्लं नाहीये, त्यामुळे घरात कुणीच काही खाल्लं नाहीये आणि अर्णव सरांनी सुद्धा काही खाल्लं नाहीये, तुम्ही खाऊन घ्या. तर अंजली चिडून म्हणते, त्याचं मला काय सांगते, येथे यांनी सुद्धा काही खाल्लं नाहीये, माझ्या अहोंनी खाल्लं नाही आणि तू तुझ्या अहोचं सांगतेस मला. तर लगेचच मामी कान भरते, हा, तिला आहे ना तेवढंच जमतं इमोशनल ब्लॅकमेल करणं. याने खाल्लं नाही, त्याने खाल्लं नाही आणि आम्हाला काय माहीत त्याने खाल्लं की नाही. राजेश म्हणतो, हो खरंय, त्या अर्णवने ना गुपचूप खाऊन घेतलं असेल आणि आता ही ईश्वरी तुला उगाच इमोशनल ब्लॅकमेल करतीये. हे ऐकून ईश्वरीला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, तुम्हाला दोघांना नाही कळणार की अर्णव सरांनी खाल्लंय की नाही, परंतु ताईला नक्की कळेल, कारण ते दोघे एकत्र लहानचे मोठे झाले आहेत, ते एकमेकांना चांगलंच ओळखतात. पण अंजली काही इमोशनल होत नाही, उलट ती खूप चिडते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता हे पोहे घेऊन येथून जा. मला तुझ्या हातचं काहीच खायचं नाहीये आणि अर्णवने खाल्लंय की नाही याच्याशीही मला काही देणं घेणं नाहीये. मी त्याला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात ठेव. त्यामुळे ईश्वरी खूप दुःखी होते आणि म्हणते, ताई प्लीज असं करू नका, खाऊन घ्या ना, तुम्हालाही त्रास होईल आणि तुम्ही नाही खाल्लं तर अर्णव सर सुद्धा नाही खाणार, त्यांचीही तब्येत बिघडेल. तुम्ही तुमच्या होणाऱ्या बाळासाठी आणि अर्णव सरांसाठी एवढं खा. परंतु त्यासाठी अंजली स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, हे येथून घेऊन जा आणि बाहेर फेकून दे. राजेश म्हणतो, ठीक आहे अंजली, मी ना आता रस्त्यावरच्या कुत्र्यालाच हे खायला घालतो. असं म्हणून राजेश पोह्याचा ट्रे उचलतो आणि तेथून निघून जातो. ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि अंजली ईश्वरीला म्हणते, ईश्वरी तू जा येथून. त्यामुळे ईश्वरी दुःखी होऊन निघून जाते. मामीला मात्र खूप आनंद होतो की कालपर्यंत या अंजली आणि ईश्वरीचं किती जमायचं. ईश्वरीचे गोडवे गात गात अंजली थकत नव्हती आणि आज तिनेच तिला रूम बाहेर हकललंय, तिच्या हातचं खायला नकार दिलाय, म्हणून मामीला खूप आनंद होतो. मी येतेच असं म्हणून मामी रूम बाहेर येते. ईश्वरी दुःखी होऊन आपल्या रूममध्ये जात असते, तेवढ्यात मामी तिला थांबवते आणि म्हणते, पाहिलंस का ईश्वरी, फक्त एका दिवसात सगळं होत्याचं नव्हतं झालं. सगळं कसं बदललं. जी अंजली रात्रंदिवस तुझे गोडवे गायची, तुझ्या हातची चव किती छान आहे असं म्हणायची, त्या अंजलीनेच तुला रूम बाहेर हाकलून लावलं. मला तर बाई खूप मजा आली हे पाहायला. आणि आता तिने तुझ्या हातचं खाल्लं सुद्धा नाही. तुझ्या हातच्या चवीला काही काडीची किंमत राहिली नाही, कुत्र्याला खायला दिलंय. आणि आता या घरात तू जास्त दिवस टिकणार नाही. तुझे या घरातले दिवस भरत आले असं मला वाटतंय. ईश्वरीला राग येतो आणि ईश्वरी चिडून म्हणते,
तुम्ही ना माझी काळजी करू नका की माझी या घरात अजून किती दिवस बाकी आहेत, मी टिकेल की नाही, माझ्या जेवणाला किंमत आहे की नाही. तुम्ही ना स्वतःची काळजी करा, कारण माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे या घरात मी राहणारच. पण तुमचा नवरा आणि तुमचा मुलगा कधीही तुमची साथ देत नाही आणि तुम्ही या घरात एकट्या आहात. ते कधीच तुमच्या बाजूने बोलत नाही. नेहमी तुमच्या विरुद्ध असतात. तुम्ही स्वतःचं पहा. या घरात तुम्ही एकट्या पडल्या आहात, मी नाही. आणि मला तर उलटा आनंद होतोय की मी जे अन्न बनवलं ना ते मुक्या जनावराच्या पोटात जातंय, रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पोटात जातंय. त्यासाठी नशीब लागतं, नशीब. मला पुण्यच मिळेल. तुमच्यासारखं नाहीये. तुमच्यासारख्याच्या नशिबात हे पुण्य कधीच मिळणार नाही. हे ऐकून वल्लरीला खूप राग येतो आणि ती लगेच ईश्वरीला बोट दाखवते. ईश्वरी चिडून म्हणते, माझ्या संसारापेक्षा स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्या, तुमच्या नवऱ्याकडे लक्ष द्या. मामा तर कधीच तुमची बाजू घेत नाही आणि तुमचा मुलगा सुद्धा तुमची कधी बाजू घेत नाही, तुमच्या विरोधातच बोलतो. वल्लरी चिडून म्हणते, ते माझं पर्सनल आहे. तर ईश्वरी म्हणते, मग हे सुद्धा माझं पर्सनल आहे. माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये ना नाक नाही खुपसायचं आणि स्वतःच्या लायकीत राहायचं. या घरात मी किती दिवस राहील न राहील याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही या घरात किती दिवस राहाल ना याचा विचार करा, असं म्हणून ईश्वरी तेथून जाऊ लागते. पण ईश्वरीला चक्कर येते, कारण ईश्वरीने काही खाल्लेलं नसतं. ईश्वरी स्वतःला सावरते आणि रूममध्ये निघून जाते. मामीला राग आलेला असतो. मामी चिडून म्हणते, हिची एवढी हिंमत, मला एवढं बोलली. पण ईश्वरी पहा मी तुझी कशी जिरवते ते, असा विचार मामी करत असते. दुसरीकडे सुप्रिया आणि नम्रता या दोघी त्यांच्या क्लाउड किचनमध्ये असतात. सुप्रिया नम्रताला विचारते, नमू, त्या दिवशी तू अंजली ताईंच्या डोहाळे जेवणावरून घरी आली, तुला यायला उशीर झाला होता, पण तू मला सांगितलंच नाही की डोहाळे जेवण कसं झालं ते. नम्रता सांगते, आई, त्या दिवशी जिजू आणि ईश्वरी हे दोघे पुण्याला गेले होते. जिजूंच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता त्याला भेटण्यासाठी आणि मी खूप वेळ थांबले, परंतु ते दोघे आलेच नव्हते. त्यामुळे अंजलीताईने त्यांच्या डोहाळे जेवणाला सुरुवातच केली नव्हती. उशीर झाला म्हणून मी घरी निघून आले आणि डोहाळे जेवणाला थांबलेच नाही. हे ऐकून सुप्रियाला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकत्र गेले होते का पुण्याला? तर ती सांगते, हो, दोघे एकत्र गेले होते. सुप्रिया म्हणते, पण त्यांच्यात तर, आणि ती बोलता बोलता थांबते. नम्रता विचारते, त्यांच्यात तर काय? तर सुप्रिया लगेच विषय बदलते, नाही काही नाही, आपल्या क्लाउड किचनमध्ये ना थोडं सामान कमी आहे, मी तेवढं घेऊन येते, असं म्हणून ती सामान घ्यायला निघून जाते. पण लगेचच नम्रताला संशय येतो की आई नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतीये. अर्णव जिजू आणि त्यांच्या कुटुंबाचा विषय निघाला की ती कसल्या तरी विचारात पडते. माझ्यापासून काहीतरी लपवते हे नम्रताच्या लक्षात येतं. तर इकडे राजेश जे पोहे रस्त्यावरच्या कुत्र्याला द्यायला आला होता ते पोहे स्वतःच खात असतो आणि त्याला हे पोहे खूप आवडतात आणि तो विचार करतो, वाह, काय चव आहे माझ्या इंदोरी जिलेबीच्या हाताला. खरंच माझा तिच्यावर किती राग असला आणि तिचा माझ्यावर किती राग असला ना, पण तिच्या हाताची चव म्हणजे चवच. किती भारी पोहे. आणि घरातील कोणाला कळू नये की रस्त्यावरच्या कुत्र्याचे पोहे मी स्वतःच खातोय. त्यामुळे राजेश हे पोहे पटापट खात असतो, त्यामुळे त्याला ठसका लागतो. ईश्वरी घराबाहेर येते आणि तिला हे दिसतं की राजेश हा रस्त्यावरचा कुत्रा बनून स्वतःच हे पोहे खातोय. ईश्वरी राजेशला म्हणते, मला तर हे माहीतच नसतं की रस्त्यावरच्या कुत्र्याला सुद्धा ठसका लागतो. हे ऐकून राजेशला खूप राग येतो. राजेशला समजतं की ईश्वरीने आपल्याला पोहे खाताना पाहिलंय. तो मागे येऊन पाहतो, ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि ती राजेशला म्हणते, तू तर हे पोहे रस्त्यावरच्या कुत्र्याला द्यायला निघाला होतास ना, पण स्वतःच रस्त्यावरचा कुत्रा बनून हे पोहे खातोय. बरंय, तुझी तीच लायकी आहे. तू रस्त्यावरचा कुत्राच आहे आणि खात राहा पोहे. राजेशला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, माझ्याशी मुजोरी नाही करायची. तर ईश्वरी त्याला बोट दाखवते आणि म्हणते, मुजोरी मी नाही करत, मुजोरी तू करतोय. राजेश चिडून म्हणतो, काय जिंदोरी जिलेबी, तू ना माझ्याशी सकाळी सकाळी कशाला भांडण करतीये? आज सकाळ सकाळ इतका चांगला दिवस आहे, तुझ्या नवऱ्यामध्ये आणि तुझ्या नंदेमध्ये इतकं छान भांडण लावलंय मी आणि तू मला एकट्यात भेटलीये. माझ्याशी प्रेमाने वाग, माझ्याबरोबर रोमांस कर. चल बरं, तुझ्या हाताने मला हे पोहे खाऊ घाल. ईश्वरीला खूप राग येतो. ईश्वरी चिडून म्हणते, मी माझ्या हाताने तुला भरवण्यापेक्षा मी माझ्या हाताने तुला बडवत नाहीये ना याचं शुक्रमान, नाहीतर माझ्या हातचा मार खाणार आहेस तू. राजेश निर्लज्जपणे पोहे खात असतो आणि वेगवेगळे एक्सप्रेशन करून तिला चिडवण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी चिडून म्हणते, तू आहे ना रस्त्यावरचा कुत्राच आहे आणि तुझी हीच लायकी आहे फुकटचं खाण्याची, गिळत बस फुकटचं,
असं म्हणून ईश्वरी तेथून निघून जाते. राजेश खूप चिडतो आणि म्हणतो, ईश्वरी, हे जो तुम्हाला वाईट वाईट बोलत असते ना, या सगळ्याचा हिशोब तुला चुकवावा लागणार आहे. एक दिवस मी असा बदला घेईल ना की मग तुला सगळ्याचा पश्चाताप होईल. आणि राजेश पुन्हा एक पोह्याचा घास खातो आणि खूप खुश होतो. तर इकडे ईश्वरी ही किचनमध्ये आलेली असते. तिला खूप चक्कर येत असते. ईश्वरी विचार करते, जोपर्यंत अंजलीताई खाणार नाही तोपर्यंत अर्णव सर खाणार नाही, आणि जोपर्यंत अर्णव सर खाणार नाही तोपर्यंत मी खाणार नाही. त्यामुळेच मला चक्कर येते, मला अशक्तपणा जाणवतोय. ईश्वरी पाण्याचा ग्लास भरून घेते, पोटभर पाणी पिते आणि म्हणते, मला स्वतःला आता असंच ठेवावं लागेल, नाहीतर मीच चक्कर येऊन पडायची आणि मला अर्णव सरांना काहीतरी खाऊ घालावं लागेल. असा विचार करून ईश्वरी रूममध्ये येते. अर्णव डोक्याला हात लावून बसलेला असतो. त्याचं डोकं दुखत असतं. ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, अर्णव सर, तुमचं खूप डोकं दुखतंय, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या ना. अर्णव विचारतो, ताईने खाल्लं का? ईश्वरी सांगते, नाही, त्यांनी नाही खाल्लंय. तर अर्णव म्हणतो, ताईने नाही खाल्लंय तर मी सुद्धा नाही खाणार. ईश्वरी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, अर्णव सर, तुम्हाला त्रास होईल, तुम्ही रात्रीपासून काही खाल्लं नाहीये, तुमचं डोकं सुद्धा दुखतंय. अर्णव म्हणतो, नाही, एवढं काही नाही. तर ईश्वरी त्याला म्हणते, ठीक आहे, तुम्हाला काही खायचं नसेल तर मी तुमची चंपी करून देते. अर्णव विचारतो, चंपी म्हणजे? ईश्वरी सांगते, तुम्हाला चंपी माहीत नाहीये का? थांबा. असं म्हणून ईश्वरी अर्णवचा हात पकडते, त्याला बेडच्या समोर खाली बसवते आणि तेल घेऊन येते आणि म्हणते, आता मी तुमच्या डोक्याला हे तेल लावणार आणि मस्त चंपी करून देणार. अर्णव म्हणतो, याला हेड मसाज म्हणतात, डोक्याची मालिश करून देणं म्हणतात. ईश्वरी म्हणते, हो हो, आमच्या इंदोरमध्ये तर चंपीच म्हणतात. आणि ती अर्णवला आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगते. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या इंदोरमध्ये ना एक खूप प्रसिद्ध चंपीवाला होता. फक्त 10 रुपयात चंपी करून द्यायचा. आम्हाला त्याची चंपी खूप आवडायची आणि मी त्याच्याकडूनच शिकली आहे. आमच्या घरात तर माझ्या हातून चंपी करून घेण्यासाठी सगळ्यांची लाईन लागते, लाईन. आणि आज तुम्हाला हा मौका मिळतोय. विचार करा, तुम्ही किती लकी आहात ते. आणि ईश्वरी आपली बडबड सुरू करते आणि अर्णवच्या डोक्यावर प्रेमाने चंपी करून देत असते, मालिश करून देत असते. आणि अर्णवला आठवतं की काही दिवसांपूर्वी जेव्हा तो ईश्वरीवर चिडलेला नव्हता, तेव्हा तो ईश्वरीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता आणि ईश्वरीने निंबोळीच्या झाडाखाली हे गाणं गाऊन त्याला झोपवलं होतं. त्याच्यासाठी अंगाई गायली होती. अर्णवला हे सुद्धा आठवतं की काल रात्रीच एवढा मोठा धिंगाणा झाल्यानंतर तो ईश्वरीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता आणि ईश्वरीने त्याला प्रेमाने झोपवलं होतं. अर्णव ईश्वरीला विचारतो, काल रात्री मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो होतो तेव्हा तू रात्रभर तशीच बसलेली होती ना, तू रात्रभर मला जाग येऊ नये म्हणून झोपली नाहीस ना? तर ईश्वरी सांगते, हो सर, मी रात्रभर जागीच होते आणि मी तुमच्यासाठी काहीही करू शकते. अर्णव विचारतो, पण तू माझ्यासाठी सगळं का केलं? ईश्वरी मनात विचार करते, अर्णव सर, आता तुम्हाला कसं सांगू, माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. आणि ती अर्णवला सांगते, कसं आहे ना अर्णव सर, आपल्या माणसासाठी आपण काहीही करू शकतो आणि मला गॅरंटी आहे, उद्या मला गरज पडली ना तर तुम्हीसुद्धा माझ्यासाठी काहीही कराल. आणि त्यामुळेच मी तुमच्यासाठी हे केलं. अर्णवला काही कळतच नाही की ईश्वरीला नेमकं काय बोलायचं आहे. पण हे दोघेही एकमेकांचाच विचार करत असतात. तेवढ्यात आजी अर्णवला हाक मारते. अर्णव हो म्हणतो आणि रूम बाहेर पडतो. ईश्वरी अर्णवचाच विचार करते आणि खूप लाजते. ती सुद्धा रूम बाहेर येते. तर हॉलमध्ये ऑफिसची काही माणसं आलेली असतात आणि त्यांनी अर्णवच्या आईची मशीन आणलेली असते घरी. आजी विचारते, तुम्ही ही मशीन का आणली आहे? ही माणसं सांगतात, आम्हाला ईश्वरी मॅडमने ही मशीन घरी आणायला सांगितली होती. तेवढ्यात अर्णवसुद्धा तेथे येतो आणि विचारतो, ही तर आईची मशीन आहे, येथे घरी का मागवली आहे? हा माणूस सांगतो, सर, ईश्वरी मॅडमने मागवली होती. ईश्वरी सांगते, हो, तुम्ही सगळ्यांनी चहा पिला का? चहा बनवू तुमच्यासाठी. पण ही माणसं म्हणतात, नाही नाही, आम्हाला खूप कामं आहेत. असं म्हणून ते ऑफिसमध्ये निघून जातात. तर अर्णव हा ईश्वरीला विचारतो, तू आईची मशीन येथे का मागवली आहे? ईश्वरी सांगते, सर, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण आहे ना या मशीनवर अंजलीताईच्या होणाऱ्या बाळासाठी झबली टोपली बनवूया, म्हणजे अंजलीताई तुम्हाला नक्कीच माफ करतील. अर्णवला ही आयडिया आवडते. तो विचारतो, अंजलीताई मला नक्की माफ करेल का? ईश्वरी म्हणते, सर, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. आणि अर्णव यासाठी तयार होतो. आजी म्हणते, हो, करा करा, तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा. असं म्हणून आजी तेथून निघून जाते आणि अर्णव आपल्या आईच्या मशीनवर प्रेमाने हात फिरवतो. ईश्वरी ही अर्णवला सांगते, अर्णव सर, आपण दोघांनी मिळून झबली टोपली शिवायचीत बरं का? तर अर्णव सांगतो,
पण मला मशीनवर काम जास्त जमत नाही. ईश्वरी सांगते, तुम्हाला डिझाईन तर जमतं ना, तुम्ही मला डिझाईन सांगा, मी बाकीचं सगळं काम करून घेईल. अर्णव हो म्हणतो आणि मग अर्णव आणि ईश्वरीचं अंजलीताई म्हणाव हे मिशन सुरू होतं आणि हे दोघेही स्वास्तिकाच्या या जुन्या मशीनवर, अर्णवच्या आईच्या मशीनवर झबली टोपली बनवण्याचं, शिवण्याचं काम सुरू करतात. अर्णव ईश्वरीला डिझाईन बनवून देतो आणि मग ईश्वरी हे मशीन काम करत असते. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं सुंदर टायटल सॉन्ग, शीर्षक गीत सुरू असतं आणि ईश्वरी ही अर्णवकडे एकटक पाहतच राहते. ईश्वरीच्या डोळ्यात अर्णवबद्दलचं प्रेम हे स्पष्ट दिसत असतं आणि अर्णव मात्र अंजलीताईला मनवायचंय यामुळे हे काम करत असतो. तो ईश्वरीला डिझाईन बनवून देतो. मग ईश्वरी या डिझाईनप्रमाणे हा फ्रॉक शिवत असते आणि दोघांचा हात एकमेकांच्या हाताला लागतो. दोघेही एकमेकांकडेच पाहत असतात. फ्रेंड्स, पाहता पाहता हा जो सीन आहे तो रोमॅन्टिक सीन बनतो. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा हे टायटल सॉन्ग सुरू असतं. ईश्वरी अर्णव एकमेकांचा हात हातात घेतात. अर्णव ईश्वरीच्या खूप जवळ येतो आणि या दोघांचा एक वेगळाच रोमॅन्टिक सीन सुरू असतो. मागील काही दिवसांपासून या मालिकेत जे टेन्शन सुरू आहेत, जी भांडणं सुरू आहेत, त्यातून हा रोमॅन्टिक सीन पाहायला तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल एवढं मात्र नक्की. ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहतच राहते. अर्णववर तिचं जीवापाड प्रेम असतं आणि या दोघांचा हा रोमांस, या दोघांना स्क्रीनवर पाहायला तुम्हाला सुद्धा मजा येईल एवढं मात्र नक्की. आणि थोड्याच वेळात त्यांचं हा फ्रॉक तयार होतो, झबलं टोपलं तयार होतं. तेवढ्यात राजेश आणि अंजली तेथे येतात. राजेश त्यांच्याकडे पाहून तोंड वाकडं करतो तर अंजलीचं त्यांच्याकडे लक्षच नसतं. हे दोघेही हॉलमध्ये येऊन बसतात. तर राजेश हा लगेचच अंजलीच्या कानात म्हणतो, पाहिलंच का या दोघांची कशी नाटकं सुरू आहेत. तुला इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी नाटक करता येते, नाहीतर एवढ्या दिवस नाही सुचलं तुझ्या होणाऱ्या बाळासाठी फ्रॉक शिवायला, आजच बरं सुचलं यांना. अंजली काहीच बोलत नाही. अर्णव आणि ईश्वरी आपलं काम पूर्ण करतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, जा सर, तुम्ही ताईला हा फ्रॉक नेऊन दाखवा. तर अर्णव म्हणतो, नाही नाही, मी नाही, तू जाऊन दाखव. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, आपण दोघे जाऊया. आणि हे दोघेही, ईश्वरी आणि अर्णव, अंजलीजवळ येतात आणि ईश्वरी अंजलीला म्हणते, ताई पहा, आम्ही तुमच्या बाळासाठी किती छान फ्रॉक शिवलाय. परंतु अंजली त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही आणि म्हणते, मला नकोय, माझ्या बाळाला सुद्धा नकोय. हे ऐकून राजेश खुश होतो. ईश्वरी आणि अर्णवला खूप वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. ईश्वरीने राजेची जी काही जिरवली आहे, त्याला रस्त्यावरचा कुत्रा म्हटलं ते पाहून सुद्धा मजा आली. आणि मग ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी मिळून मशीनवर जो फ्रॉक शिवलाय, त्यांचा जो रोमांस होता तो सुद्धा खूप भारी होता. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अंजली ही राजेशला सांगणार की काहीही झालं तरी मी अर्णवला माफ करणार नाही, त्याने मला दुखावलंय, तुमच्यावर इतका घाणेरडा आरोप लावलाय. त्यामुळे राजेश खुश होईल. तर अर्णव खूप इमोशनल होणार आणि ईश्वरीच्या कमरेला मिठी मारून रडू लागेल आणि म्हणेल की माझी आई मला सोडून गेली आणि त्यानंतर माझी ताई माझी आई बनली होती, पण मला असं वाटतंय की आता माझी ताईसुद्धा मला सोडून जाईल. अर्णव ढसाढसा रडत असेल तेव्हा ईश्वरी त्याला शांत करेल आणि त्याला वचन देईल, अर्णव सर, मी तुम्हाला वचन देते, तुमची ताई तुम्हाला कोठेही सोडून जाणार नाही, ती तुम्हाला नक्कीच माफ करेल. मग ईश्वरी आपलं हे वचन पूर्ण करू शकेल का, ती पुढे काय करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.